हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. एक नवीन मॉर्निंग, एक नवीन गोष्ट घेऊन तुमच्यासमोर आलोय की आज आपण चाललोय माटुंग्याला. आपला एक इव्हेंट आहे फिल्मचा, त्याच्यासाठी आपल्याला तिथे बोलवलंय आणि आपण चाललोय. आणि फिल्मचा काही गोष्टींचा आता काय आहे नक्की इव्हेंट तुम्हाला तिथे गेल्यावर या ब्लॉगमध्ये कळेलच. बट आपण आता इथून निघालोय आणि थोड्याच वेळात तिकडे पोहोचू, कारण आपल्याला 9ला तिथे पोहोचायला सांगितलंय. त्यामुळे लवकरच आपण इकडून निघालोय. चलो, फायनली आम्हाला श्रेयश पण भेटलाय. आम्ही निघालो इकडून आता आणि श्रेयसचे फादर सुद्धा भेटले. काय म्हणताय? हॅलो. सो आता चाललोय मी इव्हेंटला. डीबीजला इव्हेंट आहे, त्यामुळे किती एक्साइटेड. खूप. मी तिथे गेल्यावरती अजून वाढेल. खूप सकाळ सकाळ असल्यामुळे थोडा जरा डाऊन फील करतो आणि गरमी पण होती. आता जरा गेल्यावरती सगळ्यांना बघितल्यावरती तो माहोल बघितल्यावरती सगळी टीम भेटल्यावरती जोश येतो. सो आता निघालोय आणि मग तिथे पोहोचून परत भेटू. येस, बाय बाय. फायनली माटुंग्याला पोहोचलोय डीपीज कॅफेला. आणि हे बघा, सगळी इथे प्रमोशनची व्यवस्था केलेली आहे आणि या बॅनरच्या खाली काय आहे ते पण तुम्हाला नंतर दाखवेन. पण हे बघा, हे सगळं असं सेटअप केलेलं आहे आणि थोड्याच वेळात इव्हेंट चालू होईल. सगळी मंडळी इथे हळूहळू जमायला लागलेत. हे बघा, राजेश सर पण इकडे आहे, सगळे आमचे ऍक्टर्स आता येत आहेत, क्रू आहे. सो मजा येणार आहे. आणि आमचे डायरेक्टर इन द हाऊस. तो नॉस्टॅल्जिया पुढे नेत असताना अजून एक नॉस्टॅल्जिया आहे आमचा बमन सरांबरोबर. कारण बमन सरा, मी आयुष्याची सुरुवात जी मुन्नाबाई MBBS मध्ये केली ती बमन सरांबरोबर केली. तिथून जो माझा प्रवास सुरू झालाय, माझ्या पहिल्या फिल्ममध्येही बमन सर होते आणि आजही एका हाकेला ते माझ्यासाठी येतात. आणि आज ते खूप बिझी असून सुद्धा आज इथे आलेत फक्त माझ्या आणि रोहनच्या प्रेमासाठी. त्यावेळेला हा असा चड्डीत होता माझा भाऊ, जेव्हा तोही अजून आहे, मी पण अजून आहे. आणि बमन त्यावेळेपासून मला पावना पॅन्ट म्हणायचा. अजूनही मला तो पावना पॅन्टच म्हणतो. म्हटलं आज मी पावना पॅन्टच घालून येतो. तर रोहनही त्यावेळेला जज इंडस्ट्री जॉईन झाला लगेरेव पासून, तेव्हाही बमन सर होते. त्यामुळे आमच्या दोघांची बमन सरांबद्दल बरोबर खूप असोसिएशन आहे आणि खूप नॉस्टॅल्जिया आहे. तर ते नॉस्टॅल्जियाचं इमोशन इंटॅक्ट ठेवता आपण सगळे या समारंभाला उपस्थित आहात. सगळ्यांचे धन्यवाद. आता मी माईक देतो माझ्या भावाला, रोहन मापुसकरला. हॅलो 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 हॅलो. सेम राजादा जसं म्हटलं तसा नॉस्टॅल्जिया क्रिएट होण्यासाठीच आपण हा कट्टा निवडला होता. आणि जसं आपण सगळेही इथे जमलोय, आम्हीही 1 वर्षापासून हा नॉस्टॅल्जिया बघतोच आहे, कारण की आम्ही एकत्र अनुभवले हा एप्रिल मे 99चा नॉस्टॅल्जिया आमच्यासाठी. तो आमच्यासाठी असं वाटलं की बमन सर पण ह्या नॉस्टॅल्जियामध्ये इन्व्हॉल्व्ह हवेत, आम्हाला त्याचे ब्लेसिंग्स मिळावेत, एवढाच सर उद्देश होता. आणि लगेरपासूनचा सर तुमचा प्रवास मी स्वतः बघितला आणि तुम्ही ज्या पद्धतीत छोट्या छोट्या पद्धतीत पण गाईड करतात, लगेरो असेल, 3 इडियट्स असेल, फरारी असेल, आपली फरारीमधल्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही गाईड करत गेला. त्याच्यामुळे तो नॉस्टॅल्जिया ऑटोमॅटिकली आपल्यासोबत राहत आला. आणि सेम एका व्हेंटिलेटरच्या फोनवरती राजवताचे तुम्ही त्या रोलसाठी आला होतात आणि आज त्या सेम गोष्टीसाठी आज तुम्ही इथं आला. तर तो नॉस्टॅल्जिया कॅरी फॉरवर्ड होत चाललाय. नेक्स्ट फिल्मला आपण एकत्र असू असं मला वाटतंय. आणि 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 सर, तुमच्यासाठी मी रोहनवरनं रो कधी झालो ते मलाच कळलं नाही. थँक्यू सो मच. मी बमन सरांना देतो. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मराठीमध्ये नॉस्टॅल्जियाचा अर्थ काय, मिनिंग काय? जुना आठवणी. इलवांनी सांगितलं नाही, मला सांगायला पाहिजे. असो, मी काय म्हणतो, माझा मित्र, माझा म्हातारा, सॉरी, माझा सुप्रसिद्ध दिग्दर्शक, माझा मित्र, करीबचा मित्र राजेश पोणा पॅन्ट, शुभेच्छा माझी सगळ्यांना मान्यावर तिकडे ती बसलेले आहे, उभा राहिले सगळे. अँड ऑफकोर्स टू रोरो, गॉड ब्लेस यू. आज you are making your first film. God bless you. I'm very touched. I'm very moved that you think of me like this. Thank you very much, everybody. आमची खूप इच्छा आहे सर, तुम्ही पोस्टर रिव्हील करावं. त्यामुळे गणपती बाप्पा.
3, 2, 1. Whoa! तर आपल्या डायरेक्ट दर्शन आणि आमचा पांढरा दाढीवाला ते आपले प्रोड्युसर पांढरा दाढीवाला ते आज लाईव्ह हे तिघजण गाणार आहेत आणि तुमच्या समोर परफॉर्म करणार. ओके. आणि त्याच्या मागचं कारण राज्यात अजून एक आहे की हे कारण बमन सरांनीच रिव्हील करावं की सर तुम्ही गाणं ऐकल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला का बोलवलं गेलं होतं सर. तुम्हाला का बोलवलं ते गाणं ऐकल्यावर तुम्हाला हॉलिडेची मजा इंग्लिशची भानगड सारे अवघड आता बडबड बस करना शट अप नाही झडझड स्टॉप कर आता बडबड ना शट अप थँक्यू सो मच. आपल्या फिल्ममध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत. चला फायनली इव्हेंट तर आटपलाय आणि आता निघायचं ट्राय करतोय कारण का सगळ्यांचं नुसतं फोटोशूट चालू आहे. हे बघा सगळीकडे फक्त फोटोज दिसत आहेत आणि मजा आली आहे. इव्हेंट एकदम जबरदस्त झाला. म्हणून इतकी सर आले होते त्यामुळे अजून जबरदस्त इव्हेंट झाला. पण आता निघू थोड्याच वेळात. आणि फायनली सर फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आहेत आणि सर मी स्क्रीनिंगचा पण ब्लॉग बनवलाय. त्याच्यामध्ये फक्त रिव्ह्यू कसं काय वाटलं ते काय सांगितलेलं नाही कारण का 16 तारखेला फिल्म रिलीज होणार आहे. पण ओव्हरऑल सर तुम्ही सर काय सांगाल आमच्या युट्यूब फॅमिलीला. काय सांगणार आपल्या गावची श्रीवर्धनची आणि श्रीवर्धनच्या आसपासच्या सगळ्या गावांची ही कथा आहे आणि आमच्या बालपणाची आहे आणि तुमच्याही बालपणाची आहे, तुमच्याही आठवणींची आहे. आणि आपल्याला जर श्रीवर्धन जे रोहनने आणि ह्या सगळ्यांनी ज्याप्रमाणे कॅप्चर केलं तुम्हाला दिसेल की आपलं गाव किती सुंदर आहे. माझी फक्त एकच अशी तुम्हाला विनंती आहे जसं आहे ना सुंदर तसंच ठेवा. खूप क्यूट आहे आपलं गाव. तुम्हाला अभिमान वाटेल आपल्या गावाचा आणि सगळ्यांचा. हो नक्की सर. आम्ही पण होतो ना तर मला एक वेगळं श्रीवर्धन दिसलं मूवीमध्ये आणि खूप ब्युटिफुल दिसतंय, कलरफुल दिसतंय सगळं. असं मजा येणार आहे. 16 तारखेला विसरू नका नक्कीच. थँक्यू सो मच सर. फायनली तुम्ही 2 ब्लॉग तर बघितले पण आता फायनली आपल्या सोबत आपले डायरेक्टर सर रोहन दादा आहे. रोहन दादा प्लीज. आणि आम्ही स्क्रीनिंग मध्ये मूवी बघितला. मूवी एवढं भारी वाटतंय की श्रीवर्धन करायला तर अभिमान वाटेल पण कुठल्याही कोकण करायला अभिमान वाटेल असा मूवी आहे. आणि दादा काय तुला मूवी गावात शूट करण्यासारखं का वाटलं, असं का वाटलं की आपल्या गावात मूवी शूट व्हावं. सगळ्यात पहिलं प्रेम कारण की आपली ती जन्मभूमी आहे. हो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हे लिखाण करायला घेतलं होतं त्यावेळेस मी गावाच्याच विचाराने केलं होतं पण ते गावामध्ये आतापर्यंत कधी शूट झाली नव्हती आपल्याकडे. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळ्या पॅकेजमध्ये म्हणजे प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, ऍक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर मी असा विचार केला होता की आपण कारण की आपल्याकडे सहसा शूटिंग झाली नाही. म्हणजे आपण व्हेंटिलेटरची केली होती 2 दिवसाची केली होती पण इथे अख्खा सिनेमा घेऊन शूट करणं हे एक ऑलरेडी टास्क होतं. तर मी असा विचार केला की आपण कोकणात करूया
जर करायचं असेल तर मग आपल्या गावात करूयात का, मग ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला. आणि त्यावेळेस तुला आठवत असेल तर सायक्लोन आलं होतं. करेक्ट. तर ते सायक्लोन आल्यानंतर असं जी ओव्हरऑल श्रीवर्धनची पडझड झाली, श्रीवर्धनमध्ये खूप झाडं डॅमेज झाली, बरोबर, अगदी घरांचं पण नुकसान झालं होतं, इन्क्लुडिंग माय हाऊस. तर मला असं झालं की आता आपण एक ट्रिब्यूट देऊया. मी ठरवलं की गाणं आता किती गाऊ दे, पिक्चर शूट करायचं झालं तर आपण श्रीवर्धनलाच करायचं. मग जे काही श्रीवर्धन मधली ब्युटी आपण दाखवू शकतो, श्रीवर्धनच्या सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतो, ते करण्याचा प्रयत्न केला. कारण श्रीवर्धन किती झालं आपल्या सगळ्या माणसांनी तेवढंच तसं परत उभारलंय आणि त्या पद्धतीतच ते उभारणार ह्याची गॅरंटी आहे मला. कारण की श्रीवर्धन ही अशी गोष्ट आहे, मी माझं सारखं श्रीवर्धन नाही करत आहे. ही गोष्ट श्रीवर्धनची जरी असली तरी प्रत्येक गावात जगलेल्या त्या प्रत्येक माणसाची ही गोष्ट आहे. मग ते श्रीवर्धन असेल, म्हणजे कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, ही गावातल्या जगणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची गोष्ट आहे. ती गोष्ट जशी माझी आहे, जशा त्या माझ्या आठवणी आहेत तशा त्या सगळ्या आठवणी तुमच्या असाव्यात आणि त्या गोष्टींचा तुम्ही आनंद घ्यावात. कारण का, तर हा जो सुट्ट्यांचा नॉस्टॅल्जिया, कारण की मी माझे मित्र, तुझी ऑब्व्हियसली मित्र आहेत, तू माझ्या पुढ्यातच लहानाचा मोठा झालाय, तर त्यामुळे मलाही तुमची मैत्री पहिल्यापासून माहिती आहे. तू अजिंक्य आणि अजून तुझे काही मित्र आहेत ते, जसं मी प्रसाद सिद्धेश किंवा माझा अख्खा 10वीचा ग्रुप, मी त्यांना खूप जास्त मिस केलं. खरं तर माझ्या शोच्या दिवशी मी आमच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता, पण समाव त्यांना, पण मी प्रॉमिस करतो की त्यांच्यासाठी एक शो ठेवेल. आणि दुसरं म्हणजे काय झालं ना, की तो नॉस्टॅल्जिया मला उभारायचा होता आणि तो नॉस्टॅल्जिया उभारण्यासारखं सुंदरता. कारण काय, आपण ज्या गावात लहानाचे मोठे झाले तर त्यातले कुठे कुठे सुंदर दिसू शकतं हे लहानपणापासून बघत आलोय. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आदिती तटकरेंजींचं आणि सुनील सरांचं, तटकरे साहेबांचं आणि दर्शन आपला विचारे, त्याचे खूप आभार मानायचे. कारण की त्यांच्या एका शब्दावरती आणि आपल्या अख्ख्या गावकऱ्यांमुळे मला कुठेही शूटिंगला त्रास झाला नाही. अदरवाईज प्रत्येक वेळेला कुठं ना कुठेतरी प्लस मायनसेस असतात, कुठे ना कुठेतरी कोणाचा तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मला आनंद हा झाला की ज्या वेळेस कळलं की रोहन शूटिंग करतोय, प्रत्येक जण येऊन तिथे आम्ही रोड थांबवत होतो, रोड शूट करताना रोड थांबवत होतो, तर लोक म्हणायचे नाही त्यांना ते शूट करू दे, त्याचा पहिलं होते, मग आम्ही जातो. गैरसोय होती तरी सुद्धा, गैरसोय होती तरी पण. आणि मला ह्याचा आनंद जास्त आहे की तो नुसता गावातला नाहीये, त्याच्यासाठी नव्हतं की त्याचा पिक्चर सुंदर व्हावा, त्याची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी आणि ह्याची सगळी काळजी आपल्या श्रीवर्धनकरांनी घेतली. ह्याचा आनंद माझ्या एवढा, म्हणजे तुला आठवत असेल आपण मार्केटमध्ये शूट करत होतो, सोमवारचा दिवस होता आणि 6 वाजले होते आणि सोमवारी आपल्याकडे बंद असतं सगळं मार्केट आणि नंतर मार्केट हळूहळू 4 संध्याकाळी ओपन व्हायला लागतं. तरी देखील आपण 11 टेक केले होते आणि त्या 11 टेकला आपण 2 साईडला, आणि त्याचं जास्त टेन्शन होतं आम्हाला की एवढा क्राऊड मध्ये कसं करायचं शूट. नाही, पण तरी हे सगळे आभार श्रीवर्धनकरांचे आहेत, कारण की त्यांनी तेवढी मेहनत घेऊ दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सगळ्या दुकानदारांचे पण मार्केटमधले आभार मानायचे आहेत, माझ्या आपल्या श्रीवर्धनकरांचे आभार मानायचे आहेत की तुम्ही मला अगदी बाळासारखं वागवलं माझ्या अख्ख्या टीमला. कारण की तुम्ही जसं मला लहानपणापासून मोठं होताना पाहिलंय तसा माझाही आनंद होता की तुम्ही आपला सिनेमा लहानाचा मोठा होताना बघाल, याची गॅरंटी मी घेतो. दुसरं महत्वाचं, हा पिक्चर तुम्ही प्लीज आपल्या नातलगांमध्ये, मग ते स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हट्ट इतकाच आहे की हा पिक्चर जरी माझा असला, ह्या आठवणी जरी माझ्या असल्या तरी ह्या आठवणी तुमच्या आहेत आणि हे आपलं गाव आहे. आणि ते गाव ज्या पद्धतीत माझ्या नजरेने माझं दाखवण्याचा प्रयत्न मी जो केलाय ते अख्खं जगाने बघावं, हा एवढाच उद्देश आहे. आणि जरी हा कोकणातला विषय असला, कोकणातल्या सुंदरतेवर जरी विषय असला, तरी मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, हा विषय गावातल्या, खास करून कोकणातल्या प्रत्येक गोड माणसावरती हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची जी थीन लाईन आहे ज्याला आपण म्हणू, ती थीन लाईन ही होती की हा फक्त कोकणातल्या सुंदरतेवरती नाही, कोकणातल्या गोड माणसांच्या स्वभावावरती हा सिनेमा आहे. त्यामुळे हा नुसता लहान मुलांचा सिनेमा नसून हा सिनेमा मोठ्यांपर्यंत, आणि आमची मैत्रीण इकडनं चालली जी आमच्या फिल्मची हिरोईन आहे जाई, ती पण आता आलेली आहे. आणि जाई, तुला काय वाटतं श्रीवर्धनला मजा केली? मी आता श्रीवर्धन खूप मजा केली. श्रीवर्धन आता एका इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलं की श्रीवर्धन कसं वाटलं, तर मला तेच असं झालं की जागा तर कमाला आहेच, गाव तर कमाला आहेच, पण लोक पण क्रेझी आहेत. म्हणजे मला असं वाटतं आपण 20-25 दिवस होतो, त्याच्यातले शेवटचे दिवस तर आता ओळखीचेच झाले होते सगळे. त्यामुळे आता जर परत आलो तर अगदी म्हणजे असे घरच्यांसारखेच असतील. कमाल मजा आली. मला ऍक्च्युली अजून एक सांगायला आवडेल की मी हे आता आठवलं म्हणून बोलतो, जेव्हा ही बोलली की शेवटचे 4-5 दिवस एक छोटीशी घटना घडली होती गावामध्ये जिथे आम्ही शूट करत होतो. जिथे घटना जाऊ दे, पण त्याच्याबद्दल आपण त्या आठवणीमध्ये नको जाऊया आता. पण त्या घटनेमध्ये कोणाची तरी डेथ झाली होती आणि त्या डेथ जिथे झाली होती त्या घरामध्ये आम्ही शूट करणार होतो. म्हणजे कुमारदादा मला माफ कर यार, मी तुझं नाव घेणार नव्हतं पण मला घ्यावं लागेल, कारण जे प्रेम तू दिलंस, जे तू
प्रेम माझ्या टीमला दिलं होतंस मी ते शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे हे फक्त तुझे आभार मानण्यासाठी मी बोलतोय. कारण की कुमार दादा आपला वाक्कर दादा तुझं म्हणजे मी शब्दात मांडू शकत नाही. कारण की मला माहिती आहे आईची तब्येत किती आजारी होते आई. तरी देखील तू हे वाक्य बोललास की बहुतेक तिची इच्छा होती आपल्या घरी येणारा प्रत्येक माणूस हा खाऊन जातो, आपल्या घरी येणारा प्रत्येक माणूस थांबून गेलाय. त्यामुळे तू त्या आदरतेने आणि त्या आतुरतेने आम्हाला तिकडे शूट करून दिलास त्याचा मी तुला खरंच शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. दुसरं सगळी घटना घडली, सगळे ते विधी झाले, त्याच्यानंतर आम्हाला टेन्शन आलं. तर मी दर्पणला म्हटलंही होतं की अरे आता आपण कसं कन्व्हिन्स करूया. कारण की काय होतं शूटिंग करत असताना एखादं पॅटर्न शूट केल्यानंतर त्याची कंटिन्युटी बनते आणि ती कंटिन्युटीमध्ये आपल्याला त्याच जागेवरती शूट करायला लागतं. आणि ही घटना घडल्यामुळे असं झालं होतं की अरे आता आपण कुमारदाला कुठल्या तोंडाने विचारायचं. तरी देखील तू कॉल करून त्याला विचारलं आणि कुमारदाने एका वाक्यात उत्तर दिलं. आईची इच्छा होती की इथं शूट व्हावं आणि त्याच्यानंतर जी घटना घडली तर आईच्या इच्छेप्रमाणे ही शूट इथेच पूर्ण व्हावं. आणि कुमारदादांनी तिथे बोलवून त्याच आदरातिथ्याने प्रत्येकाला नारळ पाणी, घरात जेवण, प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही त्रास आम्हाला न होऊन देता त्यांनी प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न केला. तर हा श्रीवर्धनकरांचा मुद्दा आहे. खरंच 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 तुला काय वाटतंय? सेम 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 म्हणजे स्पिरिट जे म्हणतात ना ते मला जाणवलं खूप. माझ्या डार्लिंग बद्दल मला बोलायचं बाय द वे. माझी डार्लिंग म्हणजे प्रसाद विचारे. त्याच्याबद्दल काय बोलू मला नाही माहिती. कारण खूप काय दिलं त्या माणसाने मला. मी थोडासा भावूक झालो मित्रा. पण खूप काय दिलं त्याचं कारण इतकंच की शूटिंगला प्रत्येक वेळेला जेवणाचा वेळा मिस व्हायचा. कधी कधी असं व्हायचं की जेवण देताना शूटिंगवरती लेट व्हायचा, कधी कधी जेवण संपायचं. पण त्या माणसाने तुला खरं सांगतो एका क्षणात मला फोन करून सांगितलं जो कोणी उपाशी राहील त्याला आपल्याकडे पाठव, आपल्याकडे हॉटेलवरती जेवायला पाठव. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला एकही रुपया न घेता म्हणजे त्या 23-25 दिवसात जे काय असेल त्यांनी प्रत्येकाची तेवढीच आदरातिथ्य घेऊन मदत घेतली आणि मेहनत घेतली आणि त्यांना तेवढं खाऊ घातलं. त्याच्यासाठी मित्र मला तुझ्या शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. तुला वेगळी मिठी मारली. हो तो वेगळा स्माइल देऊन सेटवर यायचा कधी यायचा तेव्हा. तर ते होतं. आणि जसं सुरुवात आपण केली होती दादा की जे डॉक्युमेंटरी मला आठवते आपण वादळानंतर डॉक्युमेंटरी केली होती आणि ज्याच्यामध्ये श्रीवर्धन जे वाटत होतं ना ते बघून खरंच दुःख होत होतं. पण मी आता जे मूवीमध्ये आपलं श्रीवर्धन पुन्हा बघितलंय ना त्याच्यासाठी तुला एकदा खरंच थँक्यू की तो जिवंत श्रीवर्धन ना. म्हणजे मी तो 99चा काळ मी लहान होतो पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मला दिसल्या आणि त्या फ्लॅशबॅक तू दाखवल्यास ते असं एक वाटत होतं थर्ड आयनी बघत. त्याचं रिझन इतकंच होतं. काय होतं ना आता दर्पण दिवसेंदिवस ना कमर्शियल होत चाललंय. आपल्याकडची घरं आता कौलाची घरं सिमेंट जेवायला लागली. पण ते आपलं गाव आपल्या त्या आठवणी मला आयुष्यात कुठंतरी रुजून ठेवायच्या होत्या. मला ते रूट्स जिथून आपले सुरू झाले ते रूट्स मला तिथेच ठेवायचे होते. माहित नाही काळांतराने किती लोक कौलांचीच घरं ठेवतील, काळांतराने मला माहित नाही की लोक किती कॉन्ट्रॅक्टची घरं करतील करतील. पण आपल्या आठवणीतलं ते गाव ते आयुष्यभर तसंच दिसावं तसंच राहावं एवढाच माझा घाट होता. आणि गावाचं प्रेम शेवटी ते काय ओढून ओढून गावातच घेऊन. हो आणि मी कुठल्याही रिॲक्शन्स दिलेले नाहीयेत त्या स्क्रीनिंगच्या व्लॉगमध्ये सुद्धा. कारण का मूवी 16 तारखेला रिलीज होणार आहे आणि ही व्हिडिओ आधी येणार आहे. त्यामुळे मी काही सांगितलेलं नाही मूवीबद्दल. तुम्ही मूवी बघा आणि 16 तारखेनंतर आपण बोलूच त्याच्याबद्दल. त्यापर्यंत थँक्यू दादा. आणि या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा मला पार्ट बनवलंच ना हे खरंच माझ्या खूप आहे. मला तुझी एक मदत झाली. त्याच्या मागचं कारण हे होतं की लहानाचा मोठा तुम्हाला मी ज्या आळीत होताना पाहिलंय त्या आळीमध्ये आता काय झालंय ना मी मुंबईत आल्यापासून थोडासा माझा लहेजा बदललाय. म्हणजे अजूनही आहे किती झालं गावातल्या लोकांशी बोलल्यानंतर माझा ऑटोमॅटिकली लहेजा लागतोच श्रीवर्धनचा. पण तो प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे दर 15 किलोमीटरवरती एक लँग्वेज बदलत जाते, लहेजा बदलत जातो. कोल्हापुरात गेलो की आपण ते कोल्हापूरची लँग्वेज बोलतो. तर ती लहेजा माझा तुटत गेला होता. आणि मला असं होतं की गावातली लँग्वेज जर पकडायची असेल तर मला कोणतरी गावातलाच माणूस हवा. आणि तू एका शब्दावरती मुंबईत आलास ते पण एका पैसे न घेता खास करून. आणि ऑब्व्हियसली काळांतराने आपण तू ज्या पद्धतीत प्रोडक्शनचं काम करायला लागलास किंवा तू डायलेक्टचं काम करायला लागलास माझी खूप इच्छा आहे गावातल्या प्रत्येक माणसानी मुंबईत यावं, त्याचं एक करिअर घडवावं. त्यापैकी तुझं एक आहे. मी तुला सतत सांगत आलोय की प्लीज तू तुझं करिअर घडवण्यासाठी मुंबईत ये. येस गाव तेवढंच महत्वाचं आहे मलाही तुलाही. पण गावाला जर मोठं करायचं असेल तर आपल्याला पहिलं थोडंसं घर तोडायला लागेल. नक्कीच. आणि माझी खूप इच्छा आहे. मी आता या ब्लॉगमधनं सांगतोय गावामध्ये जेव्हा पण तुम्हाला माझी गरज लागेल ऍज अन ऍक्टर तुम्हाला कधी कोणाला बिल्ड करायचं असेल मी वर्कशॉप घ्यायला बिना फ्रीचा यायला तयार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही सांगा तुम्हाला कधी माझी गरज आहे. आय एम देअर. अजून काय हवंय दादा. आणि तू आणि राजेश सर हे आमच्यासाठी 2 मोठे हिरो आहेत. त्यामुळे तुला बघून आम्ही सगळ्या गोष्टी तिकडे करत असतो. सो आणि आता तुमच्यासोबत इथे वावरतो ना ह्या मोठ्या मोठ्या इव्हेंट्स बघतोय हे म्हणजे असं कधी विचारही नव्हता केला खरं सांगायचं तर. पण तुमच्यामुळे हे बघायला मिळतंय. सो त्यासाठी पण थँक्यू. आणि 16 तारखेला आपण नक्की भेटूया. थँक्यू सो मच. आणि आमच्या सोबत आता आपले 2 मोठे पिलर्स आहेत राजेश सर आणि रोहन दादा.
सो नाही सर, तुम्ही दोघंही आमचे हिरो आहात, त्याच्यामुळे तुम्हाला बघून सगळ्या गोष्टी आम्ही घडतो आणि एवढे मोठे मोठे इव्हेंट बघायला मिळतात. सर, आपल्या मूवी बद्दल काय सांगाल सर? आपल्या मूवी बद्दल काय सांगायचं, हा, आठवणींची मूवी आहे. खूप दोघांनी त्याचं बालपण दाखवलंय, त्याची मैत्री दाखवली, त्याच्या शाळेतलं सगळं त्याचं जे जीवन होतं दाखवले. टवाळक्या, मस्ती, धमाल, पहिल्या प्रेमाची भावना आणि त्याच्यापेक्षाही जास्त की इंटरनेट, फोन नसताना काय होतं आयुष्य, किती गोड होतं, किती सुंदर होतं, किती वेळ होता, किती आपण आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायचो, काय काय करायचो, विहिरीत पोहायचो, वाडीत जायचो, खाजनात जायचो, हे सगळं हा आमचा उन्हाळ्या रवळ्या करायचो. सगळं त्यांनी त्या फिल्ममध्ये तसं आणलं, खूप सुंदर रीतीने आणलं. आणि या फिल्मची मला वाटतं ब्युटी काय आहे की मग ती स्टोरी फक्त त्याची राहत नाही, तुमच्या सगळ्यांची. बरोबर. मग तुम्हाला सगळ्यांना आठवायला लागतं की तुमचा एप्रिल मे कसा होता, तुम्ही एप्रिल मध्ये काय. करेक्ट. तर ते सगळ्यांना असं ना वाटतं. आमचा एक शो झाला आता, वी वर ऑनर्ड की आम्हाला त्या फिल्म फेस्टिवलमध्ये ओपनिंग फिल्म म्हणून होती, चित्रपटाचा फिल्म फेस्टिवल. आणि तिथले रिस्पॉन्स बघून आम्हाला एकंदरीत वाटलं की अरे लोकांना एक वेगळी भावना, त्यांना कळत नाही फिल्म स्लॉट कशी करायची, ही लव्ह स्टोरी आहे नाही, ही फ्रेंडशिप नुसती आहे नाही, ही फिल्म काही सांगून जाते, काही संस्कार करते, काही संस्काराबद्दल सांगते, बऱ्याचशा गोष्टी सांगते. त्यामुळे ती पिन पॉईंट नाही करू शकत ही फिल्म ही आहे. तर अशी ती खूप आतमध्ये डोकायला लावणारी फिल्म आहे असं मला. करेक्ट. आणि प्रत्येक जण रिलेट करतो या गोष्टीबद्दल. आता आम्ही पण त्या दिवस, मी सर फर्स्ट टाइम बघितली आपली मूवी, खूप सुंदर वाटली. आणि ती आता 16 तारखेला लोकांना कशी वाटते ना, मी त्याच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. मी त्यासाठी प्रत्येक शो बघायला जाईल की नवीन ऑडियन्सची काय रिएक्शन आहे. आपण तर आपल्याला तर बघत होतो आपण त्या फिल्ममध्ये काही काही गोष्टी, पण नवीन लोकांच्या रिएक्शन बघायच्या. येस, आम्हाला पण. येस. हा, कारण की आठवणींचा उजाळा देणार आहे. येस. नक्कीच. सो चला, लवकरच सगळ्या गोष्टी येतील तुमच्या समोर. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू सो मच सर. आणि थँक्यू. येस. फायनली सॉन्ग लॉन्च नंतर चालू आहे इथे जबरदस्त पार्टी. पोटबिटा भरली आहेत सगळ्यांची, पावभाजी तोडतायत सगळेजण. लग्नात असतात ना कॅमेरामॅन. हा, तसंच आहे. पावभाजी खाऊन आता पिझ्झा आले. सो पिझ्झा खाता गँग आमची. फायनली इव्हेंट आटपलाय डीपीज कॅफे. आणि चला बाय गाईज, बाय. सगळे आता गेलेले आहेत घरी, तर आपण आता निघतोय. येतो आम्ही आता. आपण भेटूया. हा का काका? 100%. ब्लॉग. येस. चलो, येतो. बाय. चला, फायनली घरी आलोय आणि मस्त झाला इव्हेंट. आपल्या इंग्लिश सॉंगचं लॉन्चिंग होतं, समर हॉलिडे सॉंगचं लॉन्चिंग होतं, त्याच्यामुळे ते डीपीजला होतं. सो तिथे मजा आली. खूप जण भेटली सुद्धा, टीम तर होतीच. आणि खास करून ते सॉन्ग बमन इराणी यांच्या हस्ते ते रिलीज झालं, त्याच्यामुळे ते अजून भारी वाटलं. आणि सगळ्या गोष्टी खूप मस्त होत्या, तुम्ही बघितल्याच असेल. आणि 16 मेला आपला मूवी येतोय. आता काही अशा प्रमोशनल गोष्टी चालूच राहतील, पण हा मूवी जो बनलाय ना, हा मूवी एक आठवण आहे, एक स्वर्ग आहे वेगळं. त्याच्यामुळे ते नक्की बघा. आणि श्रीवर्धन सुंदर दिसतं याच्यापेक्षा कोकण किती आपलं सुंदर आहे हे बघा. खूप छान वाटेल तुम्हाला मूवी बघून. तुम्ही एक मूवी बघितल्यानंतर तुम्ही थिएटरमधून बाहेर जाल ना, एक चांगलं फ्रेशनेस घेऊन जाल, तुम्हाला खूप आवडेल. त्यामुळे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.